हे गाईज, तर आज आपण ऑर्डर केला आहे मार्क M2S माईक आपल्या ब्लॉगिंगसाठी. याला चला अनबॉक्सिंग करूया आणि बघूया याची ऑडिओ क्वालिटी कशी आहे ते. लेट्स गो. तर बॉक्स ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला याचं गाईड भेटतं, म्हणजेच मॅन्युअल युजर गाईड भेटतं. आणि त्यानंतर हा आपल्याला कॅरी करण्यासाठी माईक कॅरी करण्यासाठी हा आपल्याला डब्बा भेटतो. त्या डब्यामध्ये माईक आणि त्याचा रिसिव्हर आहे. आणि आता आपण ओपन करूया त्याला. ओपन केल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 माईक भेटतात. एक रिसिव्हर, कॅमेरासाठी रिसिव्हर भेटतो आणि एक आपल्या मोबाईलसाठी रिसिव्हर भेटतो. आणि आपण कॉम्बो घेतल्यामुळे त्यामध्ये आपल्याला लाइटनिंग रिसिव्हरसुद्धा भेटलेला आहे. तो पाऊचमध्ये देतात की लोक. त्या डब्यामध्ये एकच रिसिव्हरसुद्धा फिट होऊ शकतो. आयर्लंडचा न्यू लॉन्च माईक आहे. आणि हा इंडिकेटर आहे. तुम्ही जसं बॉक्स ओपन करता इंडिकेटर दिसतात. त्याच्यात 2 माईक आहेत. हा रिसिव्हर आहे, सी टाईपचा रिसिव्हर आहे. आणि हे 2 माईक आहेत. खूप छोटे माईक आहेत, खूप स्मॉल साईज आहे. 8 ग्रॅमचं वेट आहे. आणि त्यानंतर 2 माईक. ही स्मॉल बघा तुम्ही, माईक किती स्मॉल आहे ते. आणि त्याचबरोबर त्याचा रिसिव्हर भेटतो. कॅमेरासाठी वेगळा रिसिव्हर आहे आणि मोबाईलसाठी वेगळा रिसिव्हर आहे. हा सेकंड माईक आहे. सेम, दोन्ही पण सेम आहे. हे जे बटन आहे नॉईज कॅन्सलेशनचं बटन आहे. हे तुम्ही दाबलं का त्याची लाईट इंडिकेशन चेंज होते, म्हणजे ग्रीन लाईट किंवा ब्लू लाईट. आता ग्रीन लाईट असेल तर आता हा कॅमेराचा रिसिव्हर आहे. हा तुम्ही दोन्ही माईक कनेक्ट झालेत का नाही याच्यावरून तुम्ही कसं करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही गेन कमी जास्त करू शकता. आणि त्याचप्रकारे त्याच्याबरोबर आपल्याला काय काय भेटलं ॲक्सेसरीज ते बघूया. आणि हे एक पाऊच दिलेलं आहे त्यांनी कॅरी करण्यासाठी. त्या पाऊचमध्ये खूप सारे ॲक्सेसरीज भेटतात. जसे की तुमचं 3.5 mm to 3.5 mm जॅक भेटतो. नंतर तुमचं चार्जिंग केस भेटते. आणि त्यानंतर तुम्हाला कॅरी करण्यासाठी हे पाऊच दिलेलं आहे. आणि त्यानंतर माईकसाठी स्पंज भेटतात. 2 स्पंज तुम्हाला 2 माईकसाठी भेटतात. अशा प्रकारे 2 स्पंज भेटतात. तर हे सर्व आहे माईकमध्ये. आणि हा एक तुम्हाला लाइटनिंग पोर्ट, तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे सेम आपल्याला कॉम्बो घेतल्यामुळे त्याच्यात हा लाइटनिंग पोर्ट आलेला आहे. दॅट्स इट. सो गाईज, हाच आहे आपला मार्क टू M2S क्वालिटी. आता मी त्याच माईकमधून तुम्हाला सांगत आहे.